अत्रेय ऋषी पत्नी पतिव्रता अनसूया ग. अत्रेय ऋषी पत्नी पतिव्रता अनसूया. अनुसूया अनसूया काय करायची? नेहमी शंकराची उपासना करायची. कशासाठी? पुत्र प्राप्तीसाठी. झील वयो झील. आपल्यात पण सगळ्यांना वाटतं झील वयो वंशाक दिवो, असं काय नाही हो. हल्ली उलट झिलापेक्षा पोरगी काय ते आपली काळजी जास्त घेतात बघा. तसं पण तिने कशासाठी पुत्र संतान मागितलं? जगाच्या कल्याणासाठी. जगत कल्याणासाठी पुत्र संतान मागितलं. शंभू महादेव प्रसन्न झाले, आशीर्वाद दिला आणि काय झालं बघा. अनसूयेच्या भक्तीनं आशीर्वादाने ती गरोदर राहिली. तिला धुंद झाली ती आणि तिला पुत्ररत्नाचा लाभ झाला. चंद्र असं त्याचं नाव ठेवलं. आता ऋषी मुनींचं बाळ ते सगळे ज्ञानी पंडित गावोगावचे जमले त्याचं भविष्य काढण्यासाठी. काय भविष्य सांगतायत बघा. ऋषी मुनी ज्ञानी पंडित जमले भविष्य
सांगतायत काय, हा अतिशय रूपवान होईल, त्रिभुवनावर याची छाया राहील, वृक्षवेली पशु पक्षी याच्यामुळे जिवंत राहतील, सगळ्यांचा हा तारणहार बनेल. आणि शेवटी काय सांगितलं, एका क्षणामध्ये विदिन अ मोमेंट, काय बोलले, एका क्षणात काय होईल, 27 बायकांचा दादला होईल. म्हणजे ह्याला 27 बायका मिळतील. हे ऐकल्याबरोबर चंद्र लागला हसायला, म्हणाला काय नको ते थोटा, मला एकट्याला जर 27 बायका तर बाकीच्यांचं काय, काय म्हणाला काय नको ते सांगता. पण ते बाबा ऋषी मुनींचं भविष्य, अशोक खरात बाबाचं भविष्य नाही त्या. हो, थोडंच खोटं ठरणार आहे. काय झालं बघा, दक्ष प्रजापती होता, त्याला होत्या 27 कन्या, वाटेने येऊन चंद्राला, जावय बापू बनवा बघा, जावय बापू बनवा, ऐसा जावय बापू मिळणार नाही, पृथ्वी तलावर शोधून या गावर, प्रजापती, त्याला 60 पोरी होत्या, एका माणसाला 60 पोरी. काय होत असणार त्याचं सामर्थ्य, 60 पोरी पोसायच्या, त्यांना वाढवायची, त्यांची लग्न करायची. त्याला ही बातमी कळाली की चंद्राला 27 बायका आहेत. याबरोबर त्याने विचार केला आणि गेला चंद्रात डमागणं टाकायला 27 पोरीसाठी. चंद्राने पण मनामध्ये विचार केला, म्हणाला काय वाईट आहे, 27 बायका, बाकीच्यांना म्हणाले एक मिळत नाही, आपल्याला 27 मिळतात, काय अर्थ नाही म्हणाला. ताबडतोब दक्षाच्या आहारी गेला आणि काय झालं बघा, गेला दक्षाच्या आहारी पूर्ण, म्हणून त्याच ओढावल कर्म, ओढावल कर्म. बायकांचा दादला झाला. पण जरी 27 जणी असल्या तरी त्याच्यामध्ये कोणतरी एक आवडणार, एक नावडती. एकटी फक्त त्याच्यामध्ये रोहिणी त्याला आवडायला लागली. त्याने काय केलं बघा, 27 महाल बांधले, प्रत्येकीला एक एक सेपरेट महाल, आणि रोहिणीसाठी आपल्या जवळ एक महाल बांधला. उठायचा आणि सारखा तिच्या जवळ जायचा आणि तिची स्तुती करायचा. कसा, प्रियतमा तुझ
नेहमी त्या रोहिणीची स्तुती करायचा. काय करायचा बघा, सकाळी उठला की तिच्याकडे जायचा आणि दिवसभर तिच्याकडे. बाकी सगळ्यांनी विचार करतायत, एकमेकीला विचारतात, अगं हा तुझ्याकडे आलेला, ती म्हणते नाही बा. दुसरीला विचारतात, तुझ्याकडे आलेला, ती पण नाही म्हणते नाही बा. मग म्हणाले हा जातो कुठे. सगळ्यांनी पाळत ठेवली आणि ह्याला पकडला बघा. हा रात्रंदिवस फक्त त्या रोहिणीच्या महालात. सगळ्या जणींना राग आला आणि आपल्या बापाकडे गेला आणि काय सांगताय, अनेकामध्ये एक असते घरात नेहमी गृहिणी, 27मध्ये आवडली लग्नाला. पण तो फक्त त्या एकट्या रोहिणीला घेऊन बसलाय आणि आमची उपासमार करतोय. एवढं ऐकल्याबरोबर बापाला राग आला. ताबडतोब त्याला बोलवलं. अरे म्हणाला जाऊया, काय चालवलं हे तू. माझ्या 27 पोरी तुला मी दिल्या, कशासाठी दिल्या, कशाकडे बघून दिल्या. काय म्हणतोय बघा, माझ्या साऱ्या पोरी दिल्या तुझ्या घरी, माझ्या साऱ्या पोरी दिल्या तुझ्या घरी, पाऊल तुझ्या वाडीवरी. अरे जाऊया, अरे जाऊया, अरे जाऊया. तुला दिल्या, पण त्या एकट्या रोहिणीला घेऊन बसलास आणि बाकीच्यांना उपासमार चालवली त्यांची. त्याबरोबर चंद्र म्हणतो, कसला तुमच्या त्या बाकीच्या पोळी, काय त्यांचं रूप, काय त्यांचा रंग, हा माझी रोहिणी कशी, आहा कशी. आणि बाकीच्या मनाला काय, आणि त्यांची नावं तरी काय. एक आदरा, एक आकलेशा, एक विपाशा, कसली नावं म्हणाला. माझी रोहिणी, आहा. त्याबरोबर राग आला त्याला. म्हणाला, तुला एवढा गर्व झालाय. अरे माझं फक्त प्रेम पाहिलंय तू, माझा म्हणाला राग पाहिला नाही. जर माझा राग अनावर झाला तर शाप देईन आणि तुला साफ करून टाकीन. हा म्हणाला, जा रे, मी काय वलकत नाही तुला, म्हणे काय ठावा ना, मी कुठे असतो. चंद्र सांगतो, अरे मी चंद्राच्या शंकराच्या डोक्यावर, तुझे प्रताप काय मला माहिती नाही, जा काय करायचं ते करून घे. त्याबरोबर हा काय शाप देतोय बघा, 27 पोळी
माऊलींचा दात म्हणाला, मी माझी पावर तुला माहिती नाही. चंद्र म्हणाला, जा रे, काय करायचं ते कर. काय शाप द्यायचा तो द्या. एकदम राग अनावर झाला आणि शाप दिला चंद्राला. कसा बघा, दक्ष प्रजापतीने, तुला एवढा मात चढलाय, मग हा माझा आता शाप हो, हा माझा शाप भोग आणि आजपासून होईल तुला अरे आजपासून होईल तुला केल्या पापाची, केल्या कर्माची फळं भोगशील आणि आजपासून माझ्यासारखा आणि आजपासून माझ्यासारखा. आता ऋषींचा शाप हो, आपल्या दक्ष प्रजापतीचा शाप तो होय, खरा ठरला हो. चंद्र गोरा, पान काळा, ठिकर पडला, केस राड झाले, ओठ जाड झाले, दात बाहेर आले, चांडा दिसायला लागला. जाऊन लपून बसला, म्हणाला तोड कसं कुणाला दाखवायचं. पण चंद्र जर लपून बसला, त्याने जर आपली दिनचर्या थांबवली, कोणी, चंद्राने आणि ह्या सूर्याने. चंद्र आणि सूर्य दोघे जण जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत आपण सगळे जण आहोत. ही सृष्टी आहे बघा. नाहीतर त्यांनी जर आपली दिनचर्या थांबवली तर काय आपलं खरं नाही. सगळ्या देवांना चिंता पडली, सगळ्यांनी धाव घेतली आणि दक्ष प्रजापतीला विनंती करतात, काही करा, तुम्ही त्या चंद्राला शाप दिला पण तो त्रास कोणाला भोगावा लागतोय, धरणी मातेला. तेव्हा त्यांचा शाप मागे घ्या आणि त्याला उशाप द्या. चंद्राने सांगितलं, आपल्या दक्षाने सांगितलं, तुम्ही सगळेजण सांगता म्हणून मी त्याला उशाप देतो, माझा शाप मागे घेतो, पण 15 दिवस माझा शाप त्याला भोगावाच लागणार आणि 15 दिवस त्याला उशाप भोगावा लागेल. पण तेव्हा ज्यावेळी तो माझ्या सगळ्या 27 कन्यांना, माझ्या मुलींना आनंदामध्ये ठेवी, सगळ्यांना समान प्रेम करील सगळ्यांना, त्यावेळी हा शाप त्याला, उशाप त्याला मिळेल. एवढं झालं बघा. तिथपासून चंद्र हा शाप भोगतोय. 15 दिवस वाढतो, 15 दिवस कमी होतो, म्हणजे 15 दिवस जाडा होतो आणि 15 दिवस परत त्याला टीबी लागते, क्षय होतो. आता 15 दिवस वृद्धी, 15 दिवस क्षय, 27 भार्या म्हणजे कोणी आहे का? 27 भार्या नव्हे, 27 नक्षत्रे, 27 भार्या नव्हे 27 नक्षत्रे, 27 भार्या नव्हे 27 नक्षत्रे, 27 भार्या नव्हे 27 नक्षत्रे, नव्हे 15 दिवस वृद्धी, नव्हे 15 दिवस क्षय, नव्हे 15 दिवस वृद्धी, नव्हे 15 दिवस क्षय. त्याशी जमती जगी वद्याने शुक्ल पक्ष, ऐसा चंद्राचा वृत्तांत, ऐसा चंद्राचा वृत्तांत, कथिला आदम्या सभेत, कथिला आजम्या सभेत, भजनात रंगले गुरु परशुराम, रसिका संगास सदोदित भजे शंकरा. माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल